बिहार. आपण नेहमी बोलतो ना, की बिहारमध्ये प्रगती होत नाही, एम्प्लॉयमेंट सोर्स नाही. त्याच्यामुळं कित्येक लोक महाराष्ट्रात येतात, कष्ट करतात, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, हॉटेल लाईनमध्ये. तुम्हा आम्हाला खूप बिहारी कष्टाची कामं करताना दिसतात. पण याच बिहारमध्ये छपरा डिस्ट्रिक्टमध्ये एक कुटुंब आणि त्यांना 8 अपत्य, त्यापैकी 7 मुली, करणसिंग आणि शारदा देवी. या पती पत्नीला 7 मुली आणि 1 मुलगा. मुलाचं नाव राजीव सिंग. छपरा या डिस्ट्रिक्टमध्ये आपलं पोट भरत असताना या पोटच्या 7 मुलींना त्यांचं पालनपोषण करणं आणि 8वा हा मुलगा, त्यालासुद्धा शिक्षण देणं, या करण सिंग यांचं एकच ध्येय, की मला असलेली ही अपत्य चांगली शिकली सवरली पाहिजेत आणि चांगल्या पदावर कामाला लागली पाहिजेत. त्यांच्या उपजीविकेचं त्यांनी पाहिलं पाहिजे, ते पण सुशिक्षित होऊन. अशा विचारांनी प्रेरित झालेले हे आईबाबा बिहारमधले छपरा या जिल्ह्यामध्ये नातेवाईकांनी सतावण्यास सुरुवात केली. टोमणे मारणं, 7 मुली आता सांभाळणार कसा हा, वगैरे वगैरे. अशा काही गोष्टींना कंटाळून आणि सगळ्यांची उपजीविका नीट होत नाही हे लक्षात आल्यावर छपरा जिल्हा सोडून एकमाकडे त्यांनी प्रयाण केलं. एकमामध्ये राहत असताना या 7 मुलींना भले कधी कधी पोटाला चिमटा काढावा लागला तरी हरकत नाही, पण मुलींनो शिका. सतत त्यांच्या कानामागे फक्त तुम्ही सुशिक्षित व्हा, शिकून मोठ्या व्हा, हा एकच जयघोष या आईबापांचा. आणि मग त्या शिक्षणासाठी वाटेल ते करायला तयार. साधी एक पिठाची गिरणी चालवणारा हा करण सिंग स्वतःचं जास्त शिक्षण नसतानासुद्धा आपल्या प्रत्येक मुलीनी, प्रत्येक मुलानी शिकत राहावं आणि चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असा सतत प्रयत्न करत राहिला. आणि मग फलित त्याला मिळालं. या बिहारच्या कुटुंबामध्ये एक आश्चर्यकारक घटना, पूर्ण भारत देशात एक आश्चर्यकारक घटना म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं. का बरं? या 7 मुलीपैकी मोठी मुलगी सर्वप्रथम तिने वर्दी घातली. या 7च्या 7 मुली करणसिंग आणि शारदा देवी यांच्या आज वर्दी घालून आपल्या आईबापाचं नाव रोशन करतायत. म्हणजेच इंडियन आर्म्ड फोर्सेस आणि पोलीस डिपार्टमेंट यामध्ये या 7 मुली कार्यरत आहेत. पहा मित्रांनो, एखाद्या मध्यमवर्गीय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या या 7 बहिणी या पदापर्यंत, प्रत्येकीने वर्दी घालेपर्यंत किती प्रमाणात त्या कुटुंबाने कष्ट सोसले असतील याची कल्पना जरी केली ना तुम्ही, तरीसुद्धा सुन्न व्हायला होतं. त्यामुळं या 7 मुलींना, या वर्दीधारी 7 मुलींना, करणसिंग आणि शारदा देवींना कडक सॅल्यूट करतोय हा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. आता आपल्या 7 बहिणींच्या पावलावर पाऊल टाकत राजीवसुद्धा बऱ्यापैकी शिकला आणि त्यालासुद्धा एका चांगल्या ठिकाणी छपरा डिस्ट्रिक्टमध्ये जॉब मिळाला. आज ही 8च्या 8 भावंडं आपापल्या पायावर उभी आहेत. परंतु एका पिठाची गिरणी चालवणाऱ्या करणसिंग यांना जरी हे सुरुवातीचे दिवस, यांच्या शिक्षणाचे दिवस खूप गरिबीचे गेलेले असले तरीसुद्धा एक आल्हाददायक बाब, ज्याचं अनुकरण प्रत्येक कुटुंबात व्हायला हवं. काय आहे? सांगण्यासारखी गोष्ट काय आहे? या 7 मुलींनी आपल्या लहान भावाला आणि आईवडिलांना एक 4 मजली इमारत बांधून
सप्रेम भेट दिली. पहा मित्रांनो, आई बाप आपल्याला शिकवतात, पण त्यानंतर आपण आईवडिलांसाठी काय केलं हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारलात आणि त्याचं उत्तर जर नकारात्मक येत असेल तर याच्यापेक्षा मोठं अपयश तुमचं कोणतंही नाही. आपल्या जन्मदात्यांना आपण जेवढं देऊ शकतो तेवढं सुखसमाधान देणं हे प्रत्येक अपत्याचं कर्तव्य. आणि मग या 7 बहिणी कशावर अशा कर्तव्यापासून दूर राहतील? म्हणजे अशा या संस्कारित झालेल्या वर्दीतल्या 7 भगिनींनी एक 4 मजली इमारत बांधून द्यायची, त्याच्यामध्ये त्यांचं एक घर, आई वडील आणि भाऊ, आणि इतर घराचं त्यांना भाडं येत राहावं. म्हातारपणी आपल्या आईवडिलांना कुठेतरी एक हक्काचा पैसा मिळत राहावा. समजा भाऊ त्यांना सांभाळण्यामध्ये, खूप मोठं सुख समाधान देण्यामध्ये थोडा अपयशी ठरला तरी आपल्या 7 बहिणींचं काहीतरी कर्तव्य बनतं या सद्भावनेने 4 मजली इमारत बांधून प्रेझेंट करणं. मित्रांनो, इट्स नॉट ए जोक. सोप्या नाही येतो या गोष्टी. आणि म्हणूनच मला या गोष्टींचं खूप अप्रूप वाटतं. या 7 बहिणींचं खूप खूप मनभरून कौतुक करावंसं वाटतं. त्या राजीवला सुद्धा सांगावंसं वाटतं, अरे बाबा, तू नशीबवान आहेस की तू त्या घरातला कृष्ण म्हणून जन्माला आलास आणि इतक्या सुंदर बहिणी तुला मिळाल्या, ज्या बहिणी आपल्या भावासाठी तडफडत आहेत, ज्या बहिणींना एक जाणीव आहे की आपला हा भाऊ आपल्यापेक्षा छोटा आहे, त्याचंसुद्धा आयुष्य सुरळीत पार पडलं पाहिजे, त्यालासुद्धा सुखसमाधानाने राहता आलं पाहिजे, आईवडिलांच्या सोबत राहताना त्यालासुद्धा सर्व फॅसिलिटीज असलेलं घर त्याला मिळालं पाहिजे. इतक्या या सद्भावना, ही अशी आयुष्यभरची भेट देणाऱ्या या 7 भगिनींना तो राजीवसुद्धा नतमस्तकच असेल ना, आणि असलंच पाहिजे. त्या राजीवलासुद्धा मला सांगावंसं वाटतं, अरे पूर्ण या भारत देशात 135 कोटी लोकसंख्येमध्ये तुझ्या या 7 बहिणींनी असं काही नाव कमावलं आहे की अरे जगामध्ये तुमच्या कुटुंबाचा डंका पिटला जाईल, यात काहीच शंका नाही. आणि इतर जी काही कुटुंबं आहेत, भले किती का गरीब असना, पण इतर आईवडिलांनासुद्धा एक पायवाट या करणसिंग आणि शारदा देवी यांनी संसार कसा करावा, आपल्याला समजा दारिद्र्य आलं, गरिबी आली, तरीसुद्धा आपल्या पदरी पडलेली ही जी काही मुलं असतात, मुली असतात, त्यांना आपण चांगल्या पद्धतीने पालनपोषण करून, शिक्षण करून, शिक्षित केल्यानंतर त्या कशा पायावर उभ्या राहू शकतात याचा एक ज्वलंत पाठ त्यांनी पूर्ण समाजाला घालून दिला आहे. त्यामुळं भारत देशातच नाही, जगातल्या कुठल्याही गरीब कुटुंबाने आदर्श घ्यावा असंच या करणसिंग आणि शारदा देवी यांचं हे आयुष्य आहे. बिहारमध्ये एकमा या ठिकाणी करणसिंग आणि शारदा देवी अतिशय सुखात सध्या राहत आहेत, कारण आपल्या मुलींनी त्यांना छत दिलं आहे. आणि ते बस का एक बंगला नाही आहे, 4 मजली इमारत बांधून त्यांनी आईवडिलांना दिली. एका घरात ते राहत आहेत आपल्या मुलाबरोबर व्यवस्थित, अगदी सुखासमाधानाने. आणि बाकीची घरं गरजवंतांना त्यांनी भाड्याने दिलेली आहेत. ते भाडं हेच आता त्यांचं उत्पन्न आहे. वयोमानाप्रमाणे कदाचित त्यांना आता पिठाची गिरणी चालवणं जमत नसावं. त्यांना दीर्घायुष्य लाभो. करणसिंग आणि शारदा देवी, तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, आणि करावा लागला तरी 7-7 खांद्या तुमच्याकडं झाशीच्या राण्या तुमच्या पोटी जन्माला आल्यात. त्यामुळं तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुमच्याकडं धावत येणारी ही 7च्या 7 तुमच्या मुली नक्की येतील. त्यामुळं राजीव सिंग याचंसुद्धा आयुष्य या बहिणींच्या छत्रछायेखाली सुखासमाधानाने जावं, त्यालाही आरोग्य संपन्नता मिळावी आणि त्यालाही कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह पुन्हा एकदा करणसिंग आणि शारदा देवी संपूर्ण परिवारास कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा या प्रवीचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. मित्रांनो, ही कहाणी ही एक आदर्श अशी घटना आपल्या भारतात बिहारमध्ये घडली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? समाजामध्ये हा एक अतिशय सुंदर असा संदेश गेला आहे किंवा काय? तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ऐकायला आवडेल मला. इथेच थांबूया. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. 9610 व्हिडिओंचा खजिना.